माझ्या बंगल्यामध्ये इतकं मोठं मोहोळ आहे आणि ते कुठून आलं असेल, कसं आलं असेल, चला पुढे तुम्हाला दिसेलच. हे बघा इतकं मोठे, चला सांगते, संपूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार, मी कल्पना. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला गावाला आलेली आहे 2-3 दिवसासाठी आणि बघू शकता तुम्ही गावचं सकाळची सुरुवात झालेली आहे आणि गावचं वातावरण म्हणजे खूपच थंडी आहे प्रमाणाच्या बाहेर. आणि बघा आता वाजलेली आहे सकाळची 7. सुंदर असं हवा सुटलेली आहे. चला आता आपल्याला जायचं आहे चहा घ्यायला जुन्या घरी. आंघोळ वगैरे झालेली, खूप म्हणजे खूप थंडी प्रमाणाच्या बाहेर. चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा. हे बघा इथून आली मी आता, हे आपलं घर आहे आणि चला व्हिडिओला तुम्ही असंच पुढे पण कंटिन्यू राहा. इथे जायचं आपल्याला इकडे. चला चुलीवरचा गरमागरम चहा आता घेऊया. हे बघा मस्त आपलं चूल पेटवलेली आहे आणि एक पातीला संपलेलं आहे, कारण का मोठे माणसं आहे ना घेऊन बसलेले चहा तेव्हाच. आणि आता हे दुसरं पातीलं पण ठेवलेलं आहे आणि खूप थंडी, त्याच्यामुळे इथे आम्ही चूल पेटवलेली आहे. त्याच्यामुळे चुलीजवळच आम्ही हे बघा सगळ्याजणी बसलेलो आहोत. माझी जाव आहे, तिघी पुतण्या आहे माझ्या आणि पुतणीची एक मुलगी ही आणि सून पण आहे. तिची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आता गॅसवरती स्वयंपाक करायचा आणि इकडे चहा पण होतं, आपलं शेकणं पण होतं. गावाला शेकायलाच लागतं. कांद्याची पात आहे बघू शकता, कांदे लागण पण चालू आहे आमची, त्याच्यामुळे कांद्याची पात पण आणलेली होती. शेंगा पण फोडायचं काम चालू आहे. असं एकत्रच बसलेलं असतो आणि प्रत्येकाने स्वेटर घातलेलं आहे. चला आपण आता बघू शकता इथे इतकं मोठं मोहोळ आहे आणि ते कुठे सांगू का तुम्हाला. ज्या वेळेस आहे ना, आता 1 महिन्यानं मी गावाला जातच असते, त्यावेळेस आहे ना, आता आम्ही तिथंच राहतो गेल्यानंतर माझ्या घरी स्वतःच्या. तेव्हा तर नव्हतं, पण मग आल्यानंतर आहे ना तेव्हा त्यांनी ना हे बघा इथे त्यांनी तयार केलेलं आहे बघू शकता. आणि ते आहे ना इतकं मोठं आहे. वरती येते जिथे बेडरूम आहे ना, त्या बेडरूमच्या खिडकीला आहे, तिथे बाहेरच्या बाजूने आहे जाळीला. हे बघा आता आमचा गडी होता, त्याला दुसऱ्या दिवशी सांगितलं की काढून घे म्हणून. आता मी तुम्हाला नेहमी सांगत असते की माझं मध असतं ना प्युअर असतं आणि घरचंच असतं बघा. हे बघा चला पुढे आहे ना कसं आलं ते कुठून आलं सांगते. आता हे बघा ते आहे ना म्हणजे ते आता तुम्हाला तर माहीतच आहे, ते मधमाशा मस्त फुलांवरचं ते छान असं घेऊन येतात आणि एक ठिकाणी जमा करतात. हे बघा आमचा गडी ना त्याला सांगितलं सकाळी सकाळी, म्हटलं काढून घे, कारण का त्याला आहे ना आमच्या गाई वगैरे घेऊन जातो तो सकाळी, तर त्याला लवकर मी बोलावलं आणि म्हटलं काढून घे, कारण का कसं आता आम्ही 2-3 दिवस थांबणार होतो. म्हटलं कसं माझी कॅट पण आहे, वरती खिडकी चढतात आणि त्या माश्या जर चावल्या ना आपल्याला तर पूर्ण आपल्या शरीराला सूज येते. त्याच्यामुळं ते माश्या हाकलून, तुम्ही बघू शकता किती मोठं येते. हे बघा आता इथं नेट पण लावलेले बाहेरच्या बाजूनं, कारण का आमच्याकडे ना ज्या वेळेस आहे ना पावसाळा सुरू होतो त्यावेळेस इतका पाऊस असतो ना, त्याच्यामध्ये भिंती ना खराब होतं. मग थोडंफार आहे ना ते नेटला पाणी लागून खाली पडतं, त्याच्यासाठी आम्ही ना खिडक्यांना ना असं तेव्हाच नेट लावून दिलेलं आहे, ते काही काढलंच नाही आम्ही. आणि बाहेरच्या साईडला जी आपली जाळी असते ना, त्या जाळीच्या हे बघा तिथे ना ते आपलं येंगल असतो ना किंवा ते लोखंड असतं ना त्याला लागलेलं हे बघू शकता. आमचा गडी आहे, त्याने ना पहिल्या सगळ्या माश्या काढून घेतल्या. हे बघा म्हणजे हाकलून दिल्या आहे त्या. त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता मी इथे ना मोबाईल लावून ठेवलेला होता आणि त्याने ना पूर्ण म्हणजे चेहरा बांधून घेतलेला आहे रुमालाने. आणि त्याच्यानंतर आहे ना तो हे बघा ह्या पद्धतीने काढतो आणि तोच कुठून आहे असं त्याला मोहळ दिसलं का तो आणत असतो. आता आमच्या सुना आहे ना काल म्हणजे त्यांना सांगितलं तर मी येणार आहे म्हणून, तर त्या आहे ना गेले आणि झाडझूड वगैरे किंवा लादी पुसून घेताना ते मी जायच्या आधी तर त्यांनी बघितलं हे, तेव्हा मला त्यांनी ना सांगितलं
पण आम्हाला जायला उशीरच झाला, रात्र झाली, त्याच्यामुळे आम्ही काही वरती गेलोच नाही तिथे. नंतर आहे ना दुसऱ्या दिवशी त्याने ना काढून घेतलं. मग हे बघा मस्त असं हे बघा त्याने पूर्ण चेहरा पॅक केलेला आहे. कारण की एक जरी माशी आपल्याला चावली ना, इतकं म्हणजे हे बघा, एक तर थोडंसं किती मोठे बघा पोळी खाली पडून गेलेली आहे, बघू शकता. आणि वरच्या माळ्यावर आहे, वरती शेवट, खाली नाही येते. आता चावी ना माझी ना माझ्या घराची त्यांच्याकडेच असते, पण ते ना वरती जाती नाही. काही काम असलं तर मग ते खालीच उघडतं आणि खालीच त्यांचं काम असलं तर ते करता. हे बघा, चला आता ह्या माश्या बघू शकता. आणि त्याने बघा ह्या पद्धतीने काढलेलं आहे मोहोळ. आणि याचं मध आपला तयार होणार आहे, बघू शकता, प्युअर असं. आणि बघा माझ्या घरालाच इथे खूप मोठं मोहोळ होतं. चला असो, चांगली गोष्ट आहे, मध पण झालं आम्हाला. आणि त्या माश्या बघा कशा बसल्या आहे अजून येऊन तिथे. चला आता हे बघा वरच्या माळ्यावर होतं. चला आता खाली घेऊन इथे जातोय आम्ही. मी तर काही वरती गेलीच नाही, मला खूप भीती वाटते. मी म्हटलं नको, माशी वगैरे चावली तर कुठे उगाचच म्हटलं. मी अजिबात वरती गेली नाही. आत्यांकडे दिलंय, माझ्या सासूकडे. आता आत्या काय करतील, 1-2 माशी त्याला असे असेल ना त्या पोळीमध्ये, पोळी खाऊन घ्यायची आपण. आता त्या पोळीमधलं जे मध असतं ना ते असं थोडंसं ना पिळून घ्यायचं, असं हाताने पिळून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ती जी पोळी असते ना ती खायची. आता खातील मुलं वगैरे ती पोळी. हे बघा आत्यांचं चालू आहे आता ते काम. आणि हे ना खूप औषधी पण आहे बरं का मध. त्याच्यामुळे ना असं गावाकडे असे मोड वगैरे असतात ना, तर असे काढत असतो, आमचा गडी आणत असतो. चला त्याच्यानंतर आहे ना सकाळी सगळेच कामं वगैरे आवरले. आणि आत्याने मस्त आहे ना वंब्या भाजलेल्या आहे, म्हणजे हुरडा म्हणतो ना आपण गव्हाचा तो. असं आज सुरू होतं दिवसभर. आणि आमचं रोड वगैरे काही ना काही विकायला येत आहे बघा. आमच्या घरच्या ह्या छोट्या मोठ्या मुली बघू शकता. आता ते असं काही ना काही घेत असतात, असं दारावर येतं त्यांना पण बाजारात जायला भेटत नाही तर मग घेत असतं. चला असा होता आजचा व्हिडिओ, तुमच्यासोबत शेअर केला. चला व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.